नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर. मित्रांनो, आज 14 सप्टेंबर आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या ठिकाणी मॉर्निंगला हा पेपर वाचला असणार. बट ह्या पेपरमध्ये मी काही दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ह्या ठिकाणी हायलाईट करून देतो. तर भूमी अभिलेख विभागामध्ये जवळजवळ 905 जागांची जी काही भरती प्रक्रिया आहे त्याला मंजुरी भेटलेली आहे. आणि मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं की सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये ही जाहिरात येणार आहे. ही जी जाहिरात आहे मित्रांनो, मागच्या वर्षी IBPSने कंडक्ट केली होती. या अगोदर IBPSने कंडक्ट केली होती. सो येणाऱ्या काळामध्ये पण चान्सेस आहेत की IBPS या ठिकाणी ही एक्झाम कंडक्ट करेल. ही एक्झाम जी आहे ती विभागावाईज होत असते. यामध्ये तुम्ही बघू शकतात की मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभाग याबद्दल सांगितलं आहे. बट आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण RTI मार्फत माहिती काढली होती की पुणे विभागामध्ये सुद्धा या ठिकाणी 83 वॅकन्सी आहेत, जागा आहेत, ज्याबद्दल इथं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, ही भूमी अभिलेख मध्ये आणखी इथं एक मेन्शन केलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विभागामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या मागून ही संख्या वाढूही शकते. यामध्ये 4 महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. ते 4 सब्जेक्ट जर विद्यार्थ्यांनी प्रिपेअर केले तर नक्कीच तुम्ही एक चांगल्या पदाला ह्या ठिकाणी जाऊ शकतात. ज्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे आणि GS GK आहे. तर ही 4 जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्वेअर म्हणून भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये नक्कीच या ठिकाणी जॉब करू शकतात. या भूमी अभिलेख पदासाठी आपण सेपरेटली लवकरच बॅच लॉन्च करणार आहोत. त्याचा फायदा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी करता येईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.